Miscellaneous exercise 2B, question number 7 is the next doubt. Question number 7 is a word problem. थोड़ा सा इसमें इक्वेशन बनाना डिफिकल्ट है, तो मैं बस इसमें इक्वेशन बना के देता हूँ, बाकी का आप सॉल्व कर लेना. अगला मेथड तो आपको पता ही है. An amount of rupees 5,000 is invested in three types of investment at interest rates 6.7, 7.7 and 8% per annum respectively. The total annual income from these investment is rupees 350. If the total annual income from first two investment is rupees 70 more than the income from the third, find the amount of each investment using matrix method. अभी क्या किया है, हमारे पास है 5,000 रुपीज, उसके तीन पार्ट किए हमने. अभी कितना अमाउंट लिया वो हमें फाइंड आउट करना है. 5,000 के तीन पार्ट्स, तो वो जो तीन पार्ट्स है वो हम कंसिडर करेंगे एक्स वाई जेड. ओके, सो वी कैन से नाउ लेट हमें जो पूछा गया उसको एक्स वाई जेड अज्यूम करना है. क्या पूछा गया, फाइंड द अमाउंट ऑफ ईच इन्वेस्टमेंट, और टोटल कितने इन्वेस्टमेंट है, थ्री टाइप्स ऑफ इन्वेस्टमेंट. तो हम ऐसा लिखेंगे, लेट द three types of investments be रुपीज एक्स, रुपीज वाई, रुपीज जेड. ये तीन वेरिएबल लेंगे हम, ये जो तीन टाइप के इन्वेस्टमेंट है. अभी पहला कंडीशन है कि टोटल हमारे पास रुपीज 5,000 है, और उसके वो उसमें से ही कुछ समझो, फॉर एग्जांपल 2,000, फिर 1,000 और 2,000, ऐसे तीन इन्वेस्टमेंट हम उसके बना सकते हैं फॉर एग्जांपल. तो हम बोल सकते हैं कि फ्रॉम फर्स्ट कंडीशन, पहले कंडीशन से हम ऐसा लिखेंगे कि टोटल तीन कंडीशन रहेंगे, तीन इक्वेशन मिलेंगे हमें. पहला कंडीशन है कि ये जो एक्स वाई जेड अमाउंट्स है, इन तीनों का एडिशन आएगा 5,000 रुपीज, क्योंकि ये तीनों इन्वेस्टमेंट जो है वो 5,000 रुपीज के ही तीन पार्ट्स है. ठीक आहे, 5,000चे तीन भाग करून आपण ह्याची इन्व्हेस्टमेंट करत आहे, म्हणून या तिघांची ऍडिशन 5,000 येईल. नेक्स्ट सेकंड कंडिशन. आता बघा, सेकंड कंडिशन असे दिलेले आहे की इंटरेस्ट रेट 6.7, 7.7 आणि 8% आहे पर एनम रिस्पेक्टिव्हली, अँड टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम दीज इन्व्हेस्टमेंट्स इज रुपीज 350. सो यू शुड नो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय आणि इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट दिलेला आहे, आणि पर एनम, पर इयरली इन्कम आपल्याला जे भेटत आहे, दॅट इज नथिंग बट वी कॉल इट ॲज टोटल अॅन्युअल इन्कम. टोटल अॅन्युअल इन्कम म्हणजेच काय, त्याच्यावरती जे एक्स्ट्रा रुपीज येत आहेत, एक्स्ट्रा रुपीज म्हणजेच त्याला आपण म्हणतो सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. सो जो सिंपल इंटरेस्ट भेटतोय तीन अमाऊंट वरती, त्या तिन्ही अमाऊंटची ऍडिशन आहे रुपीज 350. वर्षाला 350 रुपये एक्स्ट्रा येत आहेत आपल्याला, कारण आपण इन्व्हेस्ट केले. सो आफ्टर इन्व्हेस्टमेंट वी विल गेट द सिंपल इंटरेस्ट, व्याज भेटेल त्याच्यावरती. तर त्या तिन्ही अमाऊंट वरती जे व्याज भेटत आहे, सिंपल इंटरेस्ट, दॅट इज टोटल अमाऊंट इज 350. तिघांच्याही सरळ व्याजची, सिंपल इंटरेस्टची ऍडिशन घ्यावी लागेल. सो आता बघा, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू PNR अपॉन 100. ओके, आता किंवा PTR लिहिता तुम्ही, एन च्या ऐवजी आपण टी घेऊ, टाइम ड्युरेशन. आता इथं पहिल्या केसमध्ये आपण घेऊ पहिला अमाऊंट जे आहे, प्रिन्सिपल इज इक्वल टू एक्स, रुपीज एक्स, टाइम ड्युरेशन 1 इयर, आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलाय पहिला 6.7%. ठीक आहे, याच्यावरनं इंटरेस्ट भेटेल, एस आय लिहू आपण इथं, एस आय सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट नंबर 1, पहिला इंटरेस्ट हा राहील आता PTR एक्स इंटू 1 इंटू 6.7 अपॉन 100. तो याला आपण असं लिहू 6.7x अपॉन 100. तसंच दुसऱ्या केसमध्ये
प्रिन्सिपल राहील y, टाइम ड्युरेशन 1 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय आपल्याला 7.7%. So we will get SI2 second simple interest भेटेल y into 1 into 7.7 upon 100, that is 7.7 y by 100. आणि तिसऱ्या केस मध्ये प्रिन्सिपल आहे Z, टाइम ड्युरेशन परत 1 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8%. सो इथं हा SI3 सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरला तर PTR अपॉन 100. सो Z into 1 into 8 upon 100, that is 8Z upon 100. हे झाले तीनही अमाउंट वर भेटणारे सिंपल इंटरेस्ट, एक्स्ट्रा जे इन्कम मिळते आपल्याला. आणि या तिघांची ऍडिशन, तिन्ही सिंपल इंटरेस्टची ऍडिशन आपल्याला 350 दिली. तर आपल्याला दुसरं इक्वेशन भेटेल. इथं लिहितोय देअरफॉर पहिला अमाउंट वरती इन्कम आहे 6.7x अपॉन 100 प्लस दुसरं इन्कम आहे 7.7y अपॉन 100 प्लस तिसरं इन्कम आहे 8z अपॉन 100 इज इक्वल टू 350. हे आहे सेकंड इक्वेशन. आता याला थोडं सिम्प्लिफाय करूया आपण. See what I will do, we can first multiply by 100. 100 ने multiply केला आपण दोन्ही साइडला, तर 6.7x plus 7.7y plus 8z is equal to याला 100 ने multiply केल्यावर याच्यावरती 2 0 वाढतील. नंतर परत एकदा 10 ने multiply करा. 10 ने multiply का करतोय आपण, जेणेकरून हा पॉइंट निघून जाईल. So 67x plus 77y plus 80z is equal to इथं 4 0 येतील, 3,50,000. हे दिस इज अवर सेकंड इक्वेशन. ओके. कारण हे पॉइंटचे कॅल्क्युलेशन थोडेसे डिफिकल्ट जातात, म्हणून आपण त्याला पॉइंट काढून टाकला, 10 ने मल्टिप्लाय केला. ओके, दिस इज डन. सेकंड इक्वेशन. आणि थर्ड कंडिशन, फ्रॉम थर्ड कंडिशन तिसरी कंडिशन काय दिली बघा, की total annual income from first to investment is rupees 70 more than the income from the third. Annual income म्हणजे काय, वर्षभराचा जे एक्स्ट्रा अमाउंट भेटत आहे सिंपल इंटरेस्ट. टोटल annual income from first to investments is rupees 70 more than income from the third. तर पहिलं इन्कम आपण ऑलरेडी काढलंय, हा सिंपल इंटरेस्ट 1, ते आहे 6.7x अपॉन 100. हे आहे काय म्हणताय, टोटल एन्युअल इन्कम फ्रॉम द फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट, पहिल्या दोन इन्व्हेस्टमेंटची ऍडिशन घ्यायची, इज इक्वल टू पहिल्या दोन इन्व्हेस्टमेंटची जी ऍडिशन आहे इज रुपीज 70 मोर दॅन द इन्कम फ्रॉम थर्ड. तर थर्डनी भेटलेलं इन्कम आहे 8z अपॉन 100 प्लस 70. याच्यात 70 ऍड केलं तर या दोघांची ऍडिशन भेटते. समजलं का? पहिले दोन अॅन्युअल इन्कम इज इक्वल टू 70 प्लस 8z अपॉन 100. तिसरं इन्कम आताच पाहिलं आपण 8z अपॉन 100. ओके, दॅट्स ऑल. इथं 100 ने मल्टिप्लाय करा, 8z ला लेफ्टला शिफ्ट करा, इथनं तिसरं इक्वेशन भेटेल अँड देन वी कॅन सॉल्व. समजलं का? इक्वेशन कसे बनले ते समजलं? लक्षात आलं का? रोहिणी विचारलं की अश्विनीने विचारलंय? हॅव यू अंडरस्टूड बेटा? आता उरलेले इक्वेशन तुम्ही सॉल्व करा. इक्वेशन आपण बनवलेत आणि याला रिडक्शन मेथडनी सॉल्व करा, कारण की तुम्ही जर इनव्हर्स मेथडनी सॉल्व केलं तर खूप डिफिकल्ट जाईल. याला बघा, आधी 100 ने मल्टिप्लाय करायचं, 6.7x प्लस 7.7y इज इक्वल टू 8z प्लस 70 इंटू 100. 70 वरती 2 0, 8z ला लेफ्टला शिफ्ट करायचं, इक्वल टू 7000 आणि परत एकदा 10 ने मल्टिप्लाय करा. 67x प्लस 77y मायनस 80z इक्वल्स टू एक आणखी 0, 10 ने मल्टिप्लाय करा. दिस इज इक्वेशन नंबर 3.
आता या तिन्ही इक्वेशनला मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करायचंय. तर याला रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करा. मॅट्रिक्स फॉर्म आपला असतो AX इज इक्वल टू बी. मॅट्रिक्स A येईल XYZ चे कोएफिशियंट, X म्हणजे XYZ आणि मॅट्रिक्स B विल बी द कॉन्स्टंट, राईट हँड साइडला जे कॉन्स्टंट आहे. आणि रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करा, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये या दोन ठिकाणी आणि इथं 0 आणायचा. डायगोनल एलिमेंटच्या खालचे तिन्ही 0 बनवायचे. त्यांनी सोपं जाईल. आणि 0 आणणं ही कठीण नाही एक्झॅक्टली, खूप सोपं आहे. So remaining you can try to solve now. That's all. I will. Any other doubt? आणखी काय डाऊट आहे? अभिजित सर्व सॉल्व करून झालेत? So then now we will discuss the next chapter, that is trigonometric functions. तर आजच्या सोडवून घ्या उरलेले सर्व क्वेश्चन्स अभिजित. सो दॅट कसं आहे, त्याच्यामुळे वेळेवर डाऊट्स विचारता येतात. नाहीतर तुम्ही सोडवायला लेट केलं आणि मग परत डाऊट्स राहून जातील. म्हणून होमवर्क नेहमी वेळेवर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, चॅप्टर नंबर 3, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. बघा आता आज आपल्याला पर्टिक्युलरली फक्त आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे 11th स्टँडर्डच्या ट्रिग्नोमेट्रीची. 11th स्टँडर्ड मध्ये जे काही सर्व फॉर्म्युले आपण शिकलो त्या सर्व फॉर्म्युल्याची रिव्हिजन घ्यायची. आणि तुम्हाला मी सांगितलं की आज लेक्चर करताना साईडला एक पेज घ्या, त्या पेजवर हे सर्व फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, जे काही आपण फॉर्म्युले पाहिलेत इन द 11th स्टँडर्ड. ओके, ऑल राईट. तर सर्वात आधी आपण पहिला चॅप्टर पाहिला होता 11th स्टँडर्ड मध्ये, अँगल अँड मेजरमेंट. अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण दोन महत्वाचे पॉइंट्स पाहिले होते. तर त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 असा पाहिला की टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. डिग्री जर मेजरमेंट दिलं असेल, डिग्री इंटू रेडियन, तर आपण काय करतो, वी मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. ओके, जसं फॉर एक्झाम्पल 90 डिग्रीला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर पाय बाय 180 ने आपण मल्टिप्लाय करतो. 91 जा 92 जा पाय बाय 2 रेडियन. रेडियनचा सिम्बॉल स्मॉल सी लिहिला नाही तरी चालेल. नेहमी लक्षात ठेवा की रेडियनचा सिम्बॉल जरी नसला तरीही आपण त्या अँगलला रेडियन मध्येच कन्सिडर करतो. ओके, नंतर दुसरं आपण पाहिलं होतं की टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री. रेडियन मेजरमेंटला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. ओके, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला ऑलरेडी दिलंय असं 3 पाय बाय 4. याला आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं पाय कॅन्सल होईल आणि इथं राहील 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 5 जा 45, 3 जा 135 डिग्री. डिग्रीचा सिम्बॉल लिहायचा. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवा, डिग्री टू रेडियन कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 अँड रेडियन टू डिग्री 180 बाय पाय. हे दोन पॉइंट पाहिले. नंतर आपण त्याच चॅप्टर मध्ये 3 फॉर्म्युले पाहिले होते. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क आपल्याला जर कॅपिटल एस दिलं असेल तर त्याचा आन्सर येते आर इंटू थिटा. एस इज इक्वल टू आर इंटू थिटा. इथं
आर काय आहे, इथं या तिन्ही सिम्बॉलचं मीनिंग आपण लिहून घेऊ खाली. एस इज लेंथ ऑफ आर्क, आर इज रेडियस ऑफ सर्कल, and theta is called as central angle in radian. हे अतिशय महत्वाचं आहे की हा जो थीटा आहे हा रेडियन मध्येच असायला पाहिजे, डिग्री मध्ये नको. तर हा तिसरा फॉर्म्युला पाहिला होता. नंतर चौथा फॉर्म्युला आपण पाहिला एरिया ऑफ सेक्टर, सर्कलचा जो सेक्टर असतो. आता याची डायग्राम ड्रॉ करून दाखवू शकतो. जसं रेडियस आर असेल, अँगल सेंट्रल अँगल थीटा असेल आणि आर्क ए बी घेतली आपण, समजा सेंटर ओ घेतला, तर आर्क ए बी ची लेंथ आपण कॅपिटल एस घेतो. त्याचा फॉर्म्युला आहे आर इंटू थीटा. एरिया ऑफ सेक्टर, तर एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय, एखादा सर्कल असेल, सर्कलची रेडियस आर असेल आणि सेंटरला अँगल थीटा बनवलेला असेल, ए ओ बी सेक्टर असेल पूर्ण, हा या पूर्ण सेक्टरचा एरिया जर काढायचा असेल तर आपण लिहितो एरिया इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थीटा, किंवा दुसरा फॉर्म्युला आहे हाफ आर इंटू एस. ओके. आणि इथं थीटा परत एकदा रेडियन मध्ये असायला पाहिजे. थीटा इज इन रेडियन. ही रिव्हिजन झाली आपली पहिला चॅप्टर अँगल अँड मेजरमेंट. ओके, हे 4 महत्वाचे पॉइंट्स आपण पाहिले होते. नेक्स्ट पुढचा चॅप्टर पाहिला. मी चॅप्टरचे टायटलच देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. अँगल अँड मेजरमेंट. ओके. नेक्स्ट सेकंड चॅप्टर आपण पाहिला होता ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, 11th स्टँडर्ड. ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 मध्ये सर्व काही अँगल्स आणि अँगल्सचे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, तो टेबल पाहिला होता आपण. तर त्या टेबल मध्ये तुम्हाला हे सर्व जे अँगल्स आहेत, हा टेबल तुम्ही स्वतः कंप्लीट करा. इथं 0, 30, 45, नंतर 60, 90, 180, 270, 360, किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही अँगल्स ऍड करू शकतो. एवढे सध्या सफिशियंट आहेत. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. तुम्ही साइन आणि कॉसचा टेबल जरी बनवला तरी सफिशियंट आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतोच, आणि टॅन थीटा काय भेटतो, साइन अपॉन कॉस. सो बाकीचे जे 4 आहेत ते आपण या साइन आणि कॉस वरून काढू शकतो. म्हणून फक्त साइन आणि कॉसचा जरी टेबल लिहिला तरी सफिशियंट आहे. टॅन थीटा आपण असा काढतो, साइन अपॉन कॉस. नंतर पुढचा येईल अँगल कोसेक थीटा 1 अपॉन साइन थीटा, नंतर सेक थीटा 1 बाय कॉस, आणि नंतर शेवटी कॉट थीटा 1 बाय टॅन किंवा कॉस अपॉन साइन. तर हा टेबल तुम्ही पूर्ण करून घ्यायचा. दिस आय विल नॉट डिस्कस नाव. ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कशन केलेलं आहे. आता ही फक्त रिव्हिजन आहे. आपल्यासाठी महत्वाचं साइन आणि कॉसच आहे. नंतर उरलेले 4 जे आहेत, टॅन, कोसेक, सेक, कॉट, हे आपण साइन कॉसचा वापर करूनच काढू शकतो. ओके, जसं साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 40 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1, साइन 180 0, साइन 270 -1, साइन 360 is again 0, like that. अशा पद्धतीने आपण हा टेबल काढू शकतो. नंतर आपण पाहिले होते हे ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 मध्ये हा टेबल पाहिला. नंतर आपण पाहिले होते अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल फॉर्म्युले हे अतिशय महत्वाचे आहेत. अलाइड अँगल फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती नसतील तर हा 12वीचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर तुम्हाला सोडवताच येणार नाही. तर हे सर्वात महत्वाचे फॉर्म्युले 12वी साठी, अलाइड अँगल फॉर्म्युले. आता जे अलाइड अँगल फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल रूल असा आपण डिस्कस केला होता की
साइन आणि कॉसच्या आत जर का आपल्याला असं दिलं असेल एन पाय प्लस मायनस थिटा, तर हा काय आहे इंटिजर मल्टिपल ऑफ पाय, इंटिजर मल्टिपल ऑफ पाय असं जर असेल तर एन पाय प्लस मायनस थिटा, तर याचं जे आन्सर आहे ते येते प्लस मायनस साइन थिटा आणि कॉसचा आन्सर येते प्लस मायनस कॉस थिटा. साइनचा साइनच राहतो आणि साइन ही प्लस मायनस आपण क्वाड्रंट वरून डिसाईड करतो. आठवत असेल तुम्हाला साइन कॉस ऑल साइन टॅन कॉस, हे हा जो ऑल साइन टॅन कॉस, ओके. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वच पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. तर याच्यावरनं आपण प्लस मायनस साइन ठरवतो. आणि जर का एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा असेल किंवा कॉस ऑफ एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा असेल, तर साइनचा होतो कॉस थिटा आणि प्लस मायनस क्वाड्रंट नुसार प्लस मायनस, आणि कॉसचा होतो साइन थिटा प्लस मायनस. ओके. हे साइन कॉस साठी आपण इथं एन म्हणजे काय आहे इंटिजर, एन बिलॉंग्स टू इंटिजर्स. तर इंटिजर मल्टिपल ऑफ पाय प्लस मायनस थिटाचा आन्सर प्लस मायनस साइन थिटा येईल आणि कॉसचा आन्सर प्लस मायनस कॉस थिटा येईल. आणि ऑड इंटिजर मल्टिपल ऑफ 90 जर असेल, एन पाय बाय टू, 1 पाय बाय टू, सॉरी, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू, नॉट इंटिजर, ऑड नंबर घ्यावा लागेल इथं. टू एन प्लस वन पाय बाय टू प्लस मायनस थिटा, टू एन प्लस वन पाय बाय टू प्लस मायनस थिटा, यांचे आन्सर येतील प्लस मायनस कॉस थिटा और प्लस मायनस साइन थिटा. इथं काय होतो, साइनचा कॉस होतो, कॉसचा साइन होतो. ओके. तर आता जसं आपण साइन आणि कॉस साठी बघितलं, तसंच उरलेले जे चार आहेत सेक कोसेक कॉट, त्यांचं पण असंच रिलेशन येईल. ते रिलेशन बघा काय असेल. सो आय विल राईट डाऊन दॅट ऑल्सो हिअर ओनली सो दॅट यू विल रिमेंबर इट फॉर लॉंग टाइम. तर साइन कॉस झालाय, तसंच आपण घेऊ शकतो टॅन, टॅन ऑफ एन पाय प्लस मायनस थिटा, नंतर कॉट ऑफ एन पाय प्लस मायनस थिटा. तर टॅनचा आन्सर येईल प्लस मायनस टॅन थिटा, कॉटचा आन्सर येईल प्लस मायनस कॉट थिटा. पण जर का टॅन ऑफ ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू प्लस मायनस थिटा असा जर अँगल दिला असेल, तर आपल्याला भेटते याचा आन्सर प्लस मायनस कॉट थिटा, टॅनचा कॉट होतो. आणि कॉट जर असेल ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू प्लस मायनस थिटा, तर कॉट थिटाचा टॅन थिटा होतो, प्लस मायनस टॅन थिटा. आणि तसंच सेक आणि कोसेक साठी पण येईल. सो तिसरी पेयर येईल सेक आणि कोसेक साठी. सो वी कॅन से sec of n pi plus minus theta is equal to sec theta plus minus, आणि cosec n pi plus minus theta त्याचा आन्सर येईल प्लस मायनस cosec theta. आणि जर का ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू घेतले आपण, sec of odd multiple of pi by 2, याचा आन्सर येईल कोसेक थिटा, आणि कोसेक घेतला तर त्याचा आन्सर येईल सेक थिटा. 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. ओके. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं देतोय मी. समजा मला विचारलंय साइन ऑफ 250 डिग्री काढा. तर साइन 250 ला आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. त्याला आपण लिहू शकतो 180 प्लस 70 डिग्री. ओके. आता हा साइन ऑफ 180 प्लस थिटा आहे. 180 म्हणजेच काय येतो तो साइन ऑफ पाय प्लस 70. आता पाय म्हणजे इंटिजर मल्टिपल ऑफ पाय, म्हणजे हा पहिला फॉर्म्युला इथं वापरला जाईल. ओके.
आणि इथं +70 आहे. तर साईनचा साईनच राहतो 70 आणि 180 प्लस थिटा म्हणजे काय? 180 प्लस थिटा. सो दॅट अँगल इज इन व्हिच क्वाड्रंट? 180 प्लस 70 थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ऑल साइन टॅन कॉस. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा जो साइन थिटा असतो, हा साइन थिटा निगेटिव्ह असतो, म्हणून इथे येईल -sin70. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो. बघा, साइनचा साइनच राहिला, sin70 आला, हा थिटा जो आहे. जसं इथं पण आपण लिहिलं होतं साइन थिटाच आन्सर येते. फक्त प्लस मायनस कशावरून ठरवतो आपण? क्वाड्रंट वरून. 180 प्लस थिटा म्हणजे काय? हा अँगल जो आहे हा 180 पेक्षा थोडासा मोठा असेल, म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येईल. आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह असते, साइन आणि कॉस निगेटिव्ह असतो. साइन निगेटिव्ह असल्यामुळे इथं मायनस साइन येईल, -sin70. ओके, हे आहेत अलाइड अँगल फॉर्म्युले. लक्षात आलं का सर्वांच्या? अरे बोला मित्रांनो, बोला बोला. ओके, सो हा झाला ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. ज्यांनी मागच्या वर्षी अटेंड केलाय व्यवस्थित, सर्व फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतीलच. परत एकदा आपण रिवाइज करतोय. आणि नंतर अलाइड अँगल फॉर्म्युले झाल्यानंतर आता महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे, ओके सर्वांना समजले. त्याच्यानंतर अलाइड अँगल्स नंतर महत्वाचा पार्ट आहे आता सर्व काही फॉर्म्युले. तो जो आहे तो आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. तिसरा चॅप्टर आपण पाहिला, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 हा चॅप्टर. तर ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 चॅप्टर मध्ये आपण सर्व काही फॉर्म्युले पाहिले. तर फॉर्म्युल्यांची आता आपण लिस्ट बनवतोय. पहिला आपण ह्या 3 आयडेंटिटीज लक्षात ठेवायच्या. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी आयडेंटिटी sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तिसरी आयडेंटिटी cosec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. याचे वेगवेगळे मी 21 फॉर्म्युले लिहून दिले होते, ते पण लक्षात ठेवायचे आहेत. पण तरी याचे जे काही फॉर्मॅट आहेत, आपण याला sin स्क्वेअर थिटाला लिहू शकतो 1 मायनस cos स्क्वेअर थिटा, किंवा मग cos स्क्वेअर थिटाला लिहू शकतो 1 मायनस sin स्क्वेअर थिटा. याचे फॉर्मॅट लक्षात ठेवा. तसंच इथं पण sec स्क्वेअर थिटा मायनस 1 ला आपण tan स्क्वेअर लिहू शकतो, किंवा sec स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथं पण cosec स्क्वेअर थिटा minus 1 is equal to cot square theta and cosec square minus cot square is equal to 1. हे आयडेंटिटी वरनच आलेले फॉर्म्युले आहेत, हे 3 फॉर्म्युले. नंतर पुढचं हेडिंग, आता मी हेडिंग वाईज जाऊ, आपण सब हेडिंग देत जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. तर हा कॅपिटल ए आयडेंटिटीज, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. नंतर कॅपिटल बी, नेक्स्ट आपण पाहिले सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. सम अँड डिफरन्स फॉर्म्युले मध्ये लिस्ट होती आपल्याकडे पहिला, किंवा नंबर सिक्वेन्स मध्ये देऊ, फॉर्म्युला नंबर 4, साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस बी नंबर 6, 7 cos of a minus b, 8th tan of a plus b, tan of a minus b, like that. So sin of a plus b बोला, आठवते का? Yes, can anybody tell? ऑडिओ ऑन करून बोला. 11th मध्ये मी अगदी व्यवस्थित शिकवलंय आणि परत परत रिव्हिजन पण घेतली होती. sin a cos b प्लस cos a sin b मध्ये मायनस साइन घेतली तर sin a cos b मायनस cos a sin b, याचा आन्सर येते sin of a minus b. cos of a plus b येतो cos a cos b
मायनस साइन ए साइन बी. इथं साइन चेंज होते. मध्ये प्लस असेल तर इथं मध्ये मायनस साइन असते. आणि कॉस ए कॉस बी दोन्ही कॉस आणि दोन्ही साइन. मध्ये इथं राहील प्लस. जर कॉसच्या आतमध्ये मायनस असेल तर इथं प्लस येते. टॅन ऑफ ए प्लस बी काय येतो? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 minus tan A into tan B. Okay. Next formula number 9. Tan of A minus B is equal to tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. I hope you remember all these formulae. तर हे सम अँड डिफरन्स फॉर्म्युले झाले. याच्यामध्येच तुम्हाला हे फॉर्म्युले पण सांगितले होते. साइन 90 मायनस थिटा, साइन 90 प्लस थिटा, किंवा cos 90 मायनस थिटा, cos 90 प्लस थिटा. अशा पद्धतीनं हे सर्व फॉर्म्युले आपण आणखी परत डिटेलमध्ये घेऊ शकतो. सो साइन 90 मायनस थिटा असतो cos थिटा. साइन 90 प्लस थिटा साइनचा होईल cos आणि 90 प्लस सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणून पॉझिटिव्ह येईल. cos 90 मायनस थिटा येईल साइन थिटा पॉझिटिव्ह आणि cos 90 प्लस थिटा तो येईल निगेटिव्ह साइन थिटा. ओके. cos सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. अशा पद्धतीने आपण हे सर्व फॉर्म्युले लिहू शकतो. जसं साइन आणि कॉसचे लिहिले तसे टॅनचे, कॉटचे, टॅन टॅन, कॉट कॉट, 18 19, सेक सेक and 20 21, cosec cosec. 90 मायनस थिटा, 90 प्लस थिटा, 90 मायनस थिटा, 90 प्लस थिटा, हे सर्व फॉर्म्युले आपल्याला लिहून काढायचे. तर हे तुम्ही सर्व कंप्लीट करून घ्या आता उरलेले. 90 मायनस थिटा, 90 प्लस थिटा. बघा याचे मी फोटोज पाठवणार आहे. त्याच्यामुळे लिहिण्याचं आता सध्या टेन्शन घेऊ नका. जसा क्लास आता संपेल त्याच्यानंतर तुम्ही हे सर्व फॉर्म्युलेची लिस्ट बनवणं चालू करा. हे झाले सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. नेक्स्ट पार्ट बी झाला. पार्ट सी. नेक्स्ट आपण पाहिले होते मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल मध्ये पण पहिला पार्ट आपण पाहिला होता डबल अँगल्स. दुसरा पार्ट पाहिला होता ट्रिपल अँगल्स. आधी याच्या साइडलाच घेऊ आपण हाफ अँगल्स. डबल आणि हाफ सोबत एकत्रच घेऊ. डबल अँगल्स, हाफ अँगल्स आणि तिसरा होता आपला ट्रिपल अँगल. तर डबल अँगल्स म्हणजे काय? जसं पहिला आहे साइन 2 थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला येतो साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि टॅनच्या फॉर्मॅट मध्ये येतो 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे दोन फॉर्म्युले येतात साइन 2 थिटाचे. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले येतात. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा किंवा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि टॅन मध्ये येतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. हे मी विथ प्रूफ 11वीत शिकवलेले आहेत. जर तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले माहिती नसतील यांचं प्रूफ तर मला मेसेज करा. मी याचे सर्व रेकॉर्डेड लेक्चर पाठवून देईल. ठीक आहे. 11वीत मागच्या वर्षी मी रेकॉर्ड केलेले आहेत लेक्चर सर्व. ज्यांना जर याचे प्रूफ सहित सर्व पूर्ण चॅप्टर प्रूफ सहित डिस्कस करायचे असतील, बघायचे असतील हे सर्व फॉर्म्युले तर मी रेकॉर्डेड लेक्चर पाठवू शकतो. हे झाले कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले. आणि तसंच तिसरा आहे टॅन 2 थिटा डबल अँगल. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला येतो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. तर हे सर्व फॉर्म्युले साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा असे आता हाफ अँगल फॉर्म्युले आपल्याला आपण लिहू शकतो. 2 थिटाच्या ऐवजी थिटा येईल. हाफ अँगलचे फॉर्म्युले लिहिताना 2 थिटाच्या जागी थिटा लिहायचा आणि जिथं थिटा आहे तिथं थिटा बाय 2 लिहायचा. दॅट्स ऑल.
तर हे सर्व फॉर्म्युले आता यांना बघून तुम्ही कंप्लीट करा. फक्त फरक एवढाच 2 थीटाच्या ऐवजी थीटा लिहायचा, थीटाच्या जागी θ/2 लिहायचा. हे सर्व हाफ अँगल फॉर्म्युले येतील. नंतर ट्रिपल अँगल फॉर्म्युले sin 3 थीटा, cos 3 थीटा. फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये 2 राहिले. कोणते? मला सांगू शकता तुम्ही. नंतर sin 3 थीटाला तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं 3s - 4s क्यूब. म्हणजे याचा आन्सर येते 3 टाइम्स sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. आणि दुसरा आहे cos ऑफ 3 थीटा. cos 3 थीटाचा आन्सर येते 4c क्यूब मायनस 3c. 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. c म्हणजे cos थीटा. तिसरा आहे tan ऑफ 3 थीटा. tan 3 थीटाचा फॉर्म्युला काय येतो? 3t minus t cube upon 1 minus 3t square. 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. तर हे ट्रिपल अँगल फॉर्म्युला. ओके. आणखी एक पार्ट राहिला आता ट्रिग्नोमेट्री मध्ये, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. सो तो पार्ट आपण उद्या डिस्कस करू. हे झाले मल्टिपल अँगल्स. पार्ट डी, त्याचं हेडिंग लिहून ठेवू आपण आधी, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके. आणि पार्ट ई, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले.